आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. दाढी थोडीशी वाढलेली त्यांना पाहायला मिळाली. जीवा महाला त्यांच्या सोबत होता, तो नाविक समाजाचा होता. वाटेत चालता चालता दाढी छत्रपती शिवाजी महाराजांची केली होती. त्यांनी दाढी कमी केली होती, कारण जर खानाच्या हातामध्ये जर दाढी आली तर मात्र वेगळं काहीतरी चित्र पाहायला मिळालं असतं. आणि दानपट्टा चालवणारा सय्यद बंडाच्या अगेन्स्ट योद्धा कसा असावा, तर जीवा महालासारखा कोणीच नसू शकतो. दानपट्टा चालवणारा योग्य माणूस त्यांनी ओळखला. आणि संभाजी कावजी ते जे सोबत होते, त्यांनी अफजल खानाचा मुंडका आई जिजाऊंच्या समोर दाखल केला होता. आणि ती रिस्क घेतली होती. त्यावेळेला महाराज त्यांच्यावर भडकले होते की तुम्ही काय इतकी मोठी रिस्क घेतलीत. मला त्यांचं मुंडकं महत्त्वाचं नव्हतं, मला माझा प्रत्येक मावळा महत्त्वाचा आहे. आणि प्रिपरेशन अशा पद्धतीचे असावेत. करण आलाय, करणने पाहिलं, करणने बघितलं आणि त्याने जिंकून घेतलंय सारं असं म्हणूयात. प्रिपेश पवार यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस, मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह अर्थातच दिलं जाणार आहे. सनग्लास आहे त्याच्यामध्ये. सामना सन्माननीय रवी ठाकूर यांच्या हस्ते याला सन्मानित केलं जात आहे. इम्प्रेशन मेन्सवेअर यांच्याकडून एक ब्रँडेड टी शर्ट, वर्षा ऑप्टिकल्स यांच्याकडून सन्मान चिन्ह आणि सनग्लासेस देऊन या ठिकाणी करणला सन्मानित केलं जात आहे. परिस्थिती बिकट होती, परंतु जब जब मॅटर बडे होते हैं ना, ये जनाब वहा खडे होते असं म्हणूयात. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स करण. आणि जाऊयात थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. भाईजान यांचा आवाज आपण ऐकतोय. धन्यवाद. तो पहली गेंद डॉट, दूसरी गेंद जरूर यहाँ पर खराब डालते हुए गेंदबाज नजर आए. स्ट्राइक एंड पर अनिल, नॉन स्ट्राइक एंड पर मनीष. दोनों बैटर्स के ऊपर पूरी जिम्मेदारी है. इस बार कवर के ऊपर से खेल दिया है. अब उनका फटका, 440 का झटका. तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा. अब देर न कर, बाउंड्री लाइन के बाहर आजा. चौकार. मास्टर छोटे मियाँ तो छोटे मियाँ, बड़े मियाँ सुभान अल्लाह. अनिल के बाद मनीष ने भी अपने इरादे स्पष्ट किए. 10 रन स्कोर कार्ड पर, पहला और प्रगति पर. ओहो, इस बार तेज तर्रार गेंद, खड़े खेलने की कोशिश. इस बार डॉट कराने में कामयाब. शुभम ने की शानदार गेंदबाजी करने के बाद कमबैक करते हुए नजर आए. पहले पावर प्ले की ओर में 2 चौकार आने के बाद आत्मविश्वास जरूर बढ़ गया था बल्लेबाजी करने वाली टीम एनएससी खाना, बल्लेबाजी करने वाली टीम बी टीम. इस बार देखिए गेंद हवा में, एक कंटेनर, 3 टमटम, गेंद जाएगी चीन टपाक डम डम सीमा रेखा के पार.
के ऊपर काउंटर अटैक करते हुए दूसरी ओर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज श्री भैरवनाथ उसर टीम के तरफ से गेंदबाजी के लिए सुशांत शिंदे, गेंदबाजी के लिए सेकंड पर अनिल, नॉन सेकंड पर मनीष। 16 रन स्कोर कार्ड पर एक ओवर की समाप्ति के बाद। इस बार हाफ की सिर्फ की गेंद, हाफ वाली गेंद थी, उसे आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया। एक रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 17 रन। अनिल ने एक रन लेकर मनीष जैसे बल्लेबाज को यहां पर स्ट्राइक रोटेट की है, स्ट्राइक पर बुलाया है। 17 रन स्कोर कार्ड पर। सुशांत फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार, स्ट्राइकर पर बैटर मनीष, जिन्होंने एक छक्का लगाकर एक चौका लगाकर अपनी पारी का आगाज किया, अच्छी शुरुआत की है। इन्हें सिखाना बी टीम के लिए। इस बार स्विच हिट करने का प्रयास, पिकअप स्ट्रोक खेलने की कोशिश, स्विच हिट करने का प्रयास था पर बल्ले का और गेंद का कोई कांटेक्ट नहीं। डॉट गेंद जाती हुई मनीष पाड़ेकर इस बल्ले स्ट्रोक पे जरूर काफी विश्वास रखते हैं पर इस बार सुशांत की अच्छी गेंदबाजी। ओहो, फिर से एक बार शानदार गेंदबाजी, लगातार की 2 गेंदें डॉट आने के बाद आत्मविश्वास बढ़ता हुआ गेंदबाज सुशांत शिंदे के द्वारा 17 रन स्कोर कार्ड पर विदाउट लॉस पहला ओवर समाप्त होने के बाद दूसरी ओर की जिम्मेदारी सुशांत शिंदे गेंदबाजी के लिए है। कमाल की गेंदबाजी करते हुए पहली गेंद पर सिंगल, लगातार की 2 गेंदें डॉट। इस बार तीसरी गेंद भी डॉट करने में कामयाब। सुशांत शिंदे जरूर शानदार लाइन और लेन से गेंदबाजी कर रहे, बल्लेबाज गेंद की मिनट तक पहुंच नहीं पा रहे और उसी विश्वास से गेंदबाजी करते हुए 17 रन स्कोर कार्ड पर। पहले ओवर में 16 रन खर्च किए और 4 गेंदों में मात्र 1 रन खर्च की है। एक कंजूसी गेंदबाजी मनीष जैसे बल्लेबाज को शांत रखते हुए। और इस बार मिड ऑफ के ऊपर से गेंद दिया, फील्डर है वहां पर, अच्छा प्रयास गेंद को रोकने में कामयाब होते हुए। पर जब तक फील्ड करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 19 रन। 5 गेंदें हो चुकी है, इस ओवर के आखिरी 1 गेंद आना बाकी। 5 गेंदों में मात्र 3 रन खर्च किए। कंजूसी गेंदबाजी करते हुए सुशांत शिंदे आज इस मैदान पर छाते हुए नजर आए। पांच गेंदें हो चुकी है, स्कोर कार्ड पर 19 रन। इस ओवर के आखिरी 1 गेंद आना बाकी। स्ट्राइक गेंद पर मनीष पाड़ेकर फिर से एक बार एक षटकार और चौकार के साथ बल्लेबाजी करते हुए इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर ऑफिशियल अंपायर मोहम्मद जी बकवाल सर ने अपने हाथ जमीन समांतर किए। आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया एक्स्ट्रा के साथ। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 20 रन। इस बार फिर से देखिए आखिरी गेंद डॉट कराने में कामयाब। 20 रन स्कोर कार्ड पर पहले ओवर में 16, इस ओवर में मात्र 4 रन खर्च किए। एक कंजूसी गेंदबाजी सुशांत शिंदे ने की इस ओवर में, डॉट गेंद कराने में कामयाब हो गए और 4 रन खर्च किए हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद 10 रन के अवसर से बल्लेबाजी करते हुए इन्हें सिखाना बी टीम। एलईडी स्क्रीन ऑपरेटर, एलईडी स्क्रीन गेलेली आहे, एकदा चेक करा. दो ओवर की समाप्ति के बाद 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए गेंदबाज
अक्षय गेंदबाजी के लिए आते हुए 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सुशांत शिंदे के बाद अक्षय शिंदे को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया। स्ट्राइक एंड पर अनिल, 9 सेकेंड पर मनीष। इस बार आने वाले से खेल दिया मिड ऑन की दिशा में, बड़ी गैप है और उसमें भी 4 रनों की कमाई करते हुए यहां पर बल्लेबाज अनिल के बल्ले से उनकी पारी का ये शानदार दूसरा चौकार। डीजे स्कोर जा पहुंचा है 24 रन। पहली गेंद के ऊपर अक्षय शिंदे के ऊपर प्रतिकार करते हुए बैटर अनिल 4 रनों के साथ 24 रन स्कोर कार्ड पर विदाउट लॉस। तीसरा और प्रगति पर फुल टॉस गेंद, ना मुन्ना ना मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई, गेंद सीमा पार, षटकार। छोड़ते हुए मतलब 4 गेंदें डॉट कराई है। एक बार जोरदार डालिया अक्षय के लिए बजाय, शानदार गेंदबाजी की है। 2 गेंदों पर छक्का चौका आने के बाद अनिल जैसे बल्लेबाज को शांत रखा है। 3 ओवर की समाप्ति के बाद 30 रन विदाउट लॉस। यानंतर होणारा सामना आयुष 11 बापदेव भेरसे विरोधात आई गावदेवी आंदोशी। दोन्ही संघाचे संघनायक हाफ इनिंग नंतर टॉस आणि त्वरित संपर्क साधायचा है। आखिरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज आयुष, अंश गेंदबाजी के लिए आते हुए। सेकंड पर मनीष 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके। स्लॉग और डेथ और हाणामारी का षटक, क्या टारगेट सेट किया जाएगा? इस बार आने वाले से खेल दिया वाइड स्पीड ऑन की दिशा में, फील्डर है, 1 रन लिया। एक रन के साथ 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके। अनिल के ऊपर अभी जिम्मेदारी पिछले 4 गेंदें डॉट होने के बाद दबाव जरूर आपके ऊपर है, पर क्या इस स्लॉग ओवर में बड़े स्ट्रोक लगाने में कामयाब होंगे या अंश? 1.5 ओवर स्पेशलिस्ट शानदार गेंदबाजी करेंगे। फुल टॉस गेंद, डीप स्क्वेअर लेग सीमा रेखा के पार, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे। सैंतीस रन स्कोर कार्ड पर लगते हुए एक अच्छी बल्लेबाजी यहां पर अभी अनिल अपने रंग में आते हुए, अपने ढंग में आते हुए फुल टॉस गेंद थी, उसको फुल टोल वसूल किया। आवश्यकता थी बड़े स्ट्रोक की
और अंशित गेंदबाज के ऊपर प्रतिकार करने में कामयाब होते हुए पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर छक्का आता हुआ 37। फिर से एक बार गेंद को भेज दिया है गिली गिली अम्बा, खुश हो गई रंबा और गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर, लंबा षटकार। मास्टर पर यहाँ पर तोहफा कबूल करते हुए प्यार का तोहफा अनिल ने जरूर यहाँ पर स्वीकार किया। छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 43 रन स्कोर कार्ड पर। 3 गेंदें हो चुकी है, 3 गेंदें आना बाकी है। लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाए बैटर अनिल ऑन द फायर। आता माझी सटकली और आज इस प्रतियोगिता में एनएसी खाना बी टीम के लिए रणों की प्राप्ति करते हुए शानदार बल्लेबाजी का परफॉर्मेंस दिखलाते हुए फटा पोस्टर निकला हीरो। ओहो फिर से एक बार फ्लैट पर वहां पर फील्डर तैनात है, अच्छी फील्डिंग। 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 44 रन। वीरेंद्र सहवाग जर्सी नंबर 44 स्कोर कार्ड पर आते हुए आने वाली 2 गेंदें शेष बाकी। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज मनीष पाडेकर जिन्होंने अभी भी 44 रनों की साझेदारी इस मैदान पर विदाउट लॉस। पर इस बार ऑफ स्टंप के बाहर रितिका सचदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित हिटमैन शर्मा स्कोर कार्ड पर आते हुए 45 रन स्कोर कार्ड पर 2 गेंदें शेष बाकी है। गेंदबाजी के लिए अंश फिर से एक बार, पर इस बार फिर से खराब की करे पापा पेट्रोल खत्म ही नहीं होता, उस तरह की यहां पर और समाप्त होने का नाम नहीं ले रहा है। खराब गेंदबाजी 46 रन स्कोर कार्ड पर। और इस बार के दवा में मिस टाइमिंग, क्या कैच लिया जाएगा? ओहो हे प्रभु हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए क्रिश का गाना सुनोगे? क्रिश का गाना ले बेटा। इस 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 47 रन। 47 रनों की साझेदारी यहां पर दोनों बैटर्स के बीच होती हुई। क्या इस आखिरी गेंद पर बड़ा स्ट्रोक होगा और 50 रन प्लस करने में कामयाब होंगे बैटर अनिल? ओहो और इस बार देखिए नॉट आउट, 53 रनों की साझेदारी इस प्रतियोगिता में। न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 53 और जीतने के लिए 54 रनों की आवश्यकता है। लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया। गेंदबाज इतना भागा कि लंगड़ा हो गया। 53 रन स्कोर कार्ड पर 54 रनों की जरूरत। सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे काबिल दोस्त खारे पाट का एक बुलंद आवाज, रायगढ़ का बुलंद आवाज कपिल जी ठाकुर सर के पास। धन्यवाद। टॉस साठी यायचंय। करण मात्रे यहाँ पर आ चुके हैं। आयुष लेवान बापदेव भेर से टीम के कैप्टन और उसी साथों साथ आई गांव देवी अंदोशी संघाचे कर्णधार। टॉस साठी या टॉस किया जाएगा। हॅलो बापदेव भेरसे आणि अंदोशी संघ। यस रविदादांच्या हस्ते टॉस होणार आहे। अंदोशी संघ टीम कॅप्टन चला या। एनएसी खानावच्या या सुप्रसिद्ध मैदानावर आपण आहोत आणि अलिबाग तालुक्यातील एक जबरदस्त मैदान आणि ज्या मैदानावर प्रत्येक खेळाडूला खेळण्याची एक जबरदस्त इच्छा असते। यस कोण कॉल करतोय? भेरसे संघ कॉल करतोय। टेल्स कॉल केलाय आणि हेड इट इज
आंदोशी संघ टॉस जिंकलाय, डिसिजन काय? क्षेत्ररक्षण करू. थँक्यू सो मच. आंदोशी संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु हा सामना क्रमांक 3 असणार आहे. जाऊयात थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार हा खूप सुंदर होता, 50 धाव पार करणारा होता आणि प्रतिस्पर्धी संघावर च्या जखमांवर मीठ चोळणारा होता असं आपण म्हणूयात. जाऊयात थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आमचे धरणे सर आणि त्यांची स्कोरिंग ही वन ऑफ द बेस्ट स्कोरर इन रायगड डिस्ट्रिक्ट म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. म्हणजे त्यांच्याकडे सगळंच अपडेट आहे. डॉट बॉल, षटकार, चौकार, वाईट बॉल, नो बॉल, बाईज, विकेट, बोल्ड, कॅच, स्टंपिंग, रनआउट, LBW, ड्रॉप कॅचेस, थ्रो गोलंदाज किती आहेत. म्हणजे 1980 पासून धरणे सर तुम्ही स्कोरिंग चालू केलीत आणि त्यानंतर तुमच्या स्कोरिंगमध्ये इतकी विविधता आम्हाला पाहायला मिळते. म्हणजे ॲज अ स्कोरर म्हणून एकटेच असतं आणि जेवत सुद्धा नाहीत, रात्रभर फक्त पाण्यावर, कुठेच जायचं नाही आहे. इनिंग ब्रेकमध्ये गेलो तर फक्त इनिंग ब्रेकमध्ये, नाहीतर आपली जागा सोडायची नाही. कौतुक तुमचं सुद्धा आहे. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज. जिंकण्यासाठी 54 धावांचं आव्हान. फलंदाजी करण्यासाठी शुभम आणि नरेंद्रची जोडी मैदानामध्ये आहे. नवीन वर्सेस शुभम हे बॅटल. ओहो, आउटसाइड द ऑफ स्टंप, वंडरफुल डिलिव्हरी आणि गती आहे या गोलंदाजाकडे. NSC खानाव संघाला लाभलेलं हे सुंदर मैदान. याच मैदानावर क्रिकेटचं बालकडू घेतलेलं आहे, क्रिकेटचे धडे घेतलेले आहेत आणि ते धडे घेतल्यानंतर आपल्याच मैदानावर आपल्याला चांगली गोलंदाजी करायची आहे. आपली स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये थोडंसं चमचमायचं सुद्धा आहे. आणि अशा वेळेला दिशाहीन बॉल. या वेळेला थोडीशी तारीफ केल्यानंतर भाईजान म्हणतात का, हरभऱ्याच्या झाडावर चढला. म्हणजे जे दर्शक क्रिकेट, दर्दी क्रिकेट रसिक आहेत ना NSC खानाव संघाच्या बाजूचे, त्यांचा डान्स आम्ही पाहिला, त्यांचा स्वॅग आम्ही पाहिला, त्यांचे टीकांचे शब्द आम्ही पाहिले, सर्व काही पाहिलंय. 1 धावसंख्या. यावेळचा बॉल उचललाय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक बॉलला अडवतील. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलं जाते, फेकी केली जाते, 1 धाव स्कोर कार्ड मध्ये जमा होते. आणि मोठे फटके मारावे लागतील. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एक अटॅकिंग इंटेंट किंवा चांगला स्टार्ट दिला 15-16 धावांचा, तर मात्र फलंदाजी करणारा संघ अर्थातच भैरवनाथ उसर संघ धावसंख्येच्या जवळपास जाऊ शकतो. आणि त्याच प्रयत्नामध्ये बॅकफुटला जाऊन अगदी पॉइंटच्या दिशेला बॉल खेळलाय. बॉल आग लावत मैदानाच्या पार चाललाय. चौकार. सो मच. थोडासा वेळ होता बॅटरकडे, कारण आखूड टप्प्याचा बॉल होता. शरीरापर्यंत आला, वेट केला, वॉच केला आणि बॉलची वॉट सुद्धा लावले. 5 धावा स्कोर कार्डवर. ओहो, यावेळचा बॉल बॅक टू द बॉलर खेळला होता. वंडरफुल वंडरफुल फिल्डिंग. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी येस मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जबरदस्त पद्धतीने बॉल त्यांनी अडवलाय. धावसंख्येमध्ये कोणतीही वाढ नाहीये आतापर्यंत. 6 धावसंख्या, कारण पहिल्या बॉलवर दुसऱ्या बॉलवर वाईट बॉल आला होता, सिंगल आलेली आहे. डेफिनेटली खूप चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. स्टंप डेड झाले होते नॉन स्ट्राईक एंडला, पण बॉल हातामध्ये असताना ते स्टंप उचलणं फार गरजेचं होतं, तेव्हाच तो आउट दिला जातो जर फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये उपस्थित नसेल तर. पण या वेळेला समालोचन कक्षाच्या थेट समोर बॉल येऊन लँड होतोय लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अग्रेशन अटॅक पाहायला मिळतोय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. षटकार. एक्स्ट्रा कव्हर लावला, डीप मिड विकेट लावला आणि तुम्ही स्टंप मध्ये बॉल टाकताय. चुकी झाले. अकॉर्डिंग टू फिल्डिंग बॉलिंग करावी लागेल. यावेळचा फुल टॉस बॉल थोडक्यात बचावलेत असं मी म्हणेन. शुभम दबावामध्ये, नवीन दबावामध्ये होते. शुभम मात्र जबरदस्त पद्धतीने खेळत राहिलेले आहेत. त्यांच्या समवेत नरेंद्रने मात्र काम 25 केलंय.
खूप सुंदर फलंदाजी केली. एक षटकार, डॉट बॉल, चौकार खेळलेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. एक सिंगल, एक वाईड बॉल, एक चौकार, एक षटकार, अशा पद्धतीचं धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. पण कधी येणार गोलंदाजी मार्कवर आदित्य यावेळेला आलेला आहे आणि त्यानंतर अंकित येईल. मागील मॅचचा सितारा म्हणजे 4,200 रुपयाचं कॅश प्राइज मिळाल्यानंतर 10वी मध्ये शिकणारा हा नवतरुण मित्रमंडळाचा नवतरुण. जाऊयात इक्वेशनकडे. 18 बॉलमध्ये 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. सिद्धांत पुलेकरला माहीत आहे ही इक्वेशन सहजतेने पार होऊ शकतं आणि फलंदाजांचा तो अप्रोच त्यांनी बघितलेला आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज शुभम. आहा, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक डीप कव्हरमध्ये प्रोटेक्शन केलं जाणार. फक्त एका धावेसाठीचा हा फटका होता. निलेश दादा विकेटच्या बिहाइंड आहेत. तसं पाहिलं गेलं तर NSC खानाव संघाचे सूत्र हलवण्याचं काम निलेश दादाच करत असतात. परंतु यावेळेला ब संघामध्ये त्या संघाची धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि असा नेता सुद्धा असणं तुमच्या संघामध्ये फार गरजेचं असतं. दिशादर्शक असणं फार गरजेचं असतं. जसं आप्पांनी या गावातील प्रत्येक तरुणाला HP कंपनीमध्ये बऱ्याचशा तरुणांना जॉब दिला. त्यानंतर गावामध्ये RO फिल्टरचा म्हणजे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. जाऊया त्या गोष्टींकडे सुद्धा. यावेळेचा आडवा बाटणे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत. आरामात पद्धतीने चेंडू अडवण्याचा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी सफल झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. मागील दोनही चेंडूंवर 2 सिंगल आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने 14 धावा झालेल्या आहेत आणि 16 बॉलमध्ये 40 धावसंख्येची आवश्यकता आहेत. त्या गोष्टींची चर्चा आपण करत होतो आप्पांविषयी की आप्पांनी प्रत्येक वेळेला या गावाच्या उज्ज्वलतेचा विचार केला. परंतु या वेळेला गोलंदाजाचा खराब चेंडू, त्याचा खरपूस समाचार. बॉल चालला आउट ऑफ द पार्क. 6 रन. చిత్రాల మనసు నాది చిన్న सर हे तरी आम्हाला काही समजलेलं नाही आणि गोलंदाजांनी हा चेंडू का टाकला, कसा टाकला आणि काय गरज होती का? गरज नसताना टाकलेला हा बॉल षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. मागील 2 चेंडूंवर दबाव क्रिएट केला होता, प्रस्थापित केला होता, परंतु धावांचा बांध फोडलाय असं आपण म्हणूयात. या षटकाराच्या मदतीने 20 धावा स्कोर कार्डवर. फुल टॉस, मिड विकेट रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आहा, साधा सरळ सोपा झेल सुटला. म्हणजे एखाद्या भिंतीला तडा जावी, सुंदर नवीन भिंतीला तडा जावी, तशाच पद्धतीचं चित्र पाहायला मिळालंय. विश्वासाला तडा गेलेले आहे. धावसंख्येमध्ये 1 ची भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. धावा झालेल्या आहेत 21 धावा आणि 14 बॉलमध्ये 33 ची आवश्यकता असणार आहे. 14 बॉल 33 रन्स नीड टू विन. यावेळचा बॉल आपटलाय. बॉल जबरदस्त पद्धतीने बॉलला दिशा दाखवली. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय टन 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 4. फुल टॉस, जबरदस्त पद्धतीने बॉलला दिशा दाखवलंय. 25 धावा स्कोर कार्डवर. 13 मध्ये 29 ची आवश्यकता आहे. मॅच रोमांचक मूड मध्ये आलेले, चित्त धररिक्तेमध्ये बदलित होत असताना आहा, यावेळचा टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे, लेंथ चांगली आहे, गती चांगली आहे, गतीमध्ये मिश्रित असणारं वळण चांगलं आहे आणि डॉट बॉल आलाय. 12 बॉलमध्ये 29 ची आवश्यकता आहे. पहिल्या 12 बॉलमध्ये 25 झाल्यात. पुढच्या 12 बॉलमध्ये 25 ची आवश्यकता असणार आहे. 29 बनवायचे आहेत. दोनही फलंदाज सेट झालेत. शुभम एका बाजूला आहे ज्याने एक षटकार ठोकलाय, परंतु नरेंद्रची कामगिरी ही फार लक्षवेधी ठरलेली आहे. या इनिंगमध्ये 2 चौकार 1 षटकार आणि त्याच मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय.
धावांचा जो डोंगर उभा करत असताना आता मात्र मानसिक छळ होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मनाच्या एका कोण्यामध्ये आपण स्ट्रॅटेजी बनवले, ती स्ट्रॅटेजी उधळून टाकलेली आहे प्रतिस्पर्धी संघाने. पण हा सामना जर जिंकला तर मात्र बक्षिसाच्या अगदी जवळपास जाऊ शकता तुम्ही. आणि त्याच प्रयत्नामध्ये गोलंदाजी मार्कवर अंकित गोंधळी आलेला आहे. 14-15 वर्षाचा हा खेळाडू या टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपलं नाव रोशन करण्यासाठी आलाय, परंतु गावाचं नाव देखील रोशन त्याला करायचं आहे. आणि अशा वेळेला त्याच्याकडे गती आहे, तेच थरार आहे, क्षेत्ररक्षक आहे, बॉल सोडलाय, कॅच सोडले आणि चौकार सुद्धा सोडलाय. आणि अशा वेळेला या दोन चुका घोर चूक ठरू शकतात. 4 11 मध्ये 25 ची आवश्यकता. 11 बॉल्स 25 रन्स. आता हा भावनिक छळ झाला, म्हणजे जो विश्वास दाखवला होता पण ती कमिटमेंट क्षेत्ररक्षकाला राखता आलेली नाहीये. कमिटमेंट आपण म्हणतो ना की एखाद्याला आपण ठरवलं की गोलंदाजाने चांगला चेंडू टाकल्यावर आपण चांगलं क्षेत्ररक्षण करून दाखवू, परंतु ती कमिटमेंट आता मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाला करता आलेली नाहीये. धाव संख्या बॉलिंग टीमच्या थोडीशी लांब जायला लागली आणि बॅटिंग टीमच्या जवळ यायला लागलेली आहे. परंतु फलंदाजी करणारा संघ श्री भैरवनाथ उसर संघ सांगतोय आम्ही कसलीही कसर ठेवणार नाहीयेत सामन्यामध्ये प्रयत्न करण्याची. आणि ती कसर भरून काढत असताना यावेळचा बॉल पहा, गॅप स्ट्रोक खेळा, क्षेत्ररक्षक आहेत आणि यावेळेला जबरदस्त पद्धतीने फील्ड करताना पाहायला मिळालेली आहे. अगदी मी म्हणते मिलीमीटर बाउंड्री लाईनच्या मिलीमीटर गॅप होती. बाउंड्री लाईनचा रोप आणि शूज किंचित म्हणजे मुंगीच गेली असती, जास्त काही गेलं नसतं. येस, 10 मध्ये ओहो कुठे मारायचा होता, म्हणजे खानावला मारायचा होता आणि बॉल उसरला गेलाय. रिव्ह्यू डिसिजन पेंडिंग, वेदर इट इज रन आउट ऑर नॉट. एक धाव पूर्ण झाले की नाही हे फार महत्वाचं आहे. परंतु गोलंदाज अंकित गोंधळीचं मी कौतुक करीन. या गोलंदाजाकडे गती आहे, परंतु मतीचा सुद्धा वापर करतोय, आपल्या डोक्याचा सुद्धा वापर करत असताना पाहायला मिळतंय. धाव संख्या जी 10 मध्ये 24 ची आवश्यकता होती, इट्स नॉट आउट. सेफली बॅट ग्राउंडेड झालेली आपण पाहिली. धाव संख्या 1 ने पुढे गेली आहे. 9 मध्ये 23 ची आवश्यकता आहे. सिद्धांत पुलेकर, मुन्ना ठाकूर या मॅचचा जरूर आस्वाद घेत आहेत, परंतु त्यांच्या मनामध्ये विचारांची गर्दी इतकी झाली आहे, मग आता त्यांना दर्दी क्रिकेट रसिक म्हणून आपण ओळखूयात, क्रिकेटर म्हणून आपण ओळखतोच त्यांना. 9 मध्ये 23 ची आवश्यकता. स्ट्राईक एंडला शुभम, फुल टॉस. अशा वेळेला ही चुकी. ना 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 मुन्ना ना, तुन्ना तुन्ना ये क्या कर दिया मुन्ना. शेरा आपण त्या बाबींना सुद्धा आता थोडंसं लक्ष केंद्रित करावं लागेल. फेअर ऑफ विनिंग, फेअर ऑफ लुझिंग, जिंकण्याची भीती, हरण्याची भीती. 8 मध्ये 17 ची आवश्यकता आहे. 2 बॉल बाकी आहेत. या ओव्हरमध्ये थोडंसं महागडं षटक राहिलेलं आहे अंकितचं. खोलवर टप्प्याची गोलंदाजी चांगली साबित झालेली आहे. कमबॅक तर केलेला आहे आणि कमबॅक करणं फार आवश्यक होतं NSC खानाव ब संघासाठी. आणि 7 मध्ये 16 हा महत्वाचा चेंडू आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र फलंदाजी करणारा संघ प्लस मध्ये येऊ शकतो. डॉट बॉल, एकेरी दुहेरी धाव आली तर मात्र गोलंदाजी करणारा संघ थोडासा वरचढ साबित होऊ शकतो. तेच तर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अँड टेक्स इट सुपरली, बट अंपायर सेड इट्स अ नो बॉल. काय म्हणावे या गोलंदाजाला, चांगला चेंडू तुम्ही टाकलात, फ्रंट फुटचा नो बॉल. 40 धावा पूर्ण झाल्यात. 7 मध्ये 14 ची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल आहे.
अंकित वर्सेस शुभम हे बॅटल आहे. ब्लॉक हॉल, परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर, ब्रह्मास्त्र. अस्त्र वापरले, शस्त्र वापरले, त्याचा काही उपयोग झाला नाहीये. चला आता ब्रह्मास्त्र. वडील या मॅचकडे अगदी बारकाईने पाहत आहेत. 6 मध्ये 13ची आवश्यकता. 6 बॉल रिमेनिंग, 13 रन्स नीड टू विन. व्हॉट विल बी हॅपन? प्रिडिक्शन करणं मूर्खपणाचं लक्षण ठरू शकतं. 6 मध्ये 13 बनवायचे आहेत. चला फलंदाजी करणाऱ्या संघाची जरडे सर बाजू सांभाळूया किंवा बाजू थोडीशी बडताळूया. कोणतीही विकेट गमावलेली नाहीये. चांगली पार्टनरशिप बिल्ड केलेली आहे. पहिल्या सत्रामध्ये 53 धावाची पार्टनरशिप पाहिली. या सत्रामध्ये ती पार्टनरशिप ब्रेक करताना पाहायला मिळेल का? गोलंदाजी मार्कवर ज्या क्षेत्ररक्षकाने पहिली सुरुवात केली कॅच सोडण्याची, तोच गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. इझी, साधा, सोपा, सरळ झेल सोडला, त्यानंतर चौकार आला होता. अजय पाटील नावामध्ये जय आहे. विजय मिळवायचा असेल तर अजय पाटीलला स्टार्टिंगच्या 2 बॉलमध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. स्ट्राईक एंडला शुभम आहेत. मोठे स्ट्रोक तो खेळू शकतो. ओहो, वंडरफुल. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटाकीर करणारा निलेश दादांनी कानमंत्र दिलाय. आणि आम्ही नेहमी म्हणतो श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, परंतु त्यांनी सांगितली कोणाला? अर्जुनाला. कारण जसा सांगणारा तसा ऐकणारा सुद्धा असावा लागतो. नेल बाईट फिनिश होऊ शकतो. अगदी डोकं चक्रावून गेलेलं आहे. डोक्याला मुंग्या आलेल्या आहेत. डोकं अगदी सुन्न पडलेलं आहे. 5 मध्ये 13ची आवश्यकता. कोण जिंकणार हे ठाऊकच नाहीये. लोवा फुल टॉस कन्वर्ट झालंय षटकारामध्ये. मोठा स्ट्रोक आला रे आला. षटकार आला. बाहेरून त्यांना कानमंत्र दिले जात असताना पण विजय कोणी होणार? कोण विजयी होणार? 3 चेंडूमध्ये 6 धावा म्हणजे प्रति चेंडू 2 धावांची आवश्यकता. एखादा मोठा स्ट्रोक मॅचला कलाडणी येऊ शकते. डॉट बॉल मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते. ओहो, तेज तर्रार. वंडरफुल डिलिव्हरी बाहेर. आहा, नशिबाने ही विकेट मिळाले. ही फार महत्वाची विकेट असणार आहे. निलेश दादांचा थ्रो चुकला होता, पण तिथे मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक होते. त्यांनी वेळच्या वेळी बॉल स्टंपला लावला, अन्यथा ही धाव पूर्ण झाली असती. बट एक्झॅक्टली चेक केलं जाणार आहे whether it is run out or not. डिसिजन एक्झॅक्टली चेक केलं जाते कारण क्रुशल मॅच आहे. येस, नरेंद्र आउट आहेत. न्यू बॅटर चला ना, ऑलरेडी आउट दिलेला आहे. थर्ड अंपायर घेतला नव्हता, आपण एक्स्ट्रा चेक करत होतो. न्यू बॅटर 38 सर्कल पार केलेला आहे. मग पेनलाइज केलं गेलं तर मग दिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर्स. धरणे सर, 2 चेंडू 6 धावा आणि 6 धावा आणि 2 चेंडू. अजून डोलायमान परिस्थितीमध्ये एक मोठा स्ट्रोक, एक डॉट बॉल. चित्र विचित्र होऊ शकतं, रंगीन होऊ शकतो, मजेदार होऊ शकतं.
आणि डोकं सुद्धा फिरवू शकतं. गोलंदाज अजयचं कौतुक करावं लागेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने 2 चेंडूंमध्ये 6ची आवश्यकता आणि अशा वेळेला नशिबाने पायाने बॉल अडवलाय आणि नॉन स्ट्राईक एंडला एक फलंदाज रनआउट सुद्धा झालाय. वंडरफुल फिल्डिंग. क्रिकेट इज ऑल अबाउट फिल्डिंग. फलंदाज बाद. साइडला क्षेत्ररक्षक त्यांनी ऍड केलाय 38 सर्कल मध्ये आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ऍड केलाय. कारण षटकाराशिवाय प्रतिस्पर्धी संघाला विजय मिळू शकणार नाहीये. चौकार गेला तरी चालेल पण षटकार गेला नाही पाहिजे. 1 मध्ये 5 उचललाय मैदानामध्येच राहिलाय. जरी झेल सुटला तरी सुद्धा मॅच जिंकू शकते परंतु झेल पकडलाय. सामना जिंकलाय तो NSC खानाव ब संघाने. उलटफेर या मॅच मध्ये बऱ्याच वेळा पाहायला मिळाले परंतु अखेर NSC खानाव ब संघ या सामन्यामध्ये विजयी झालाय आणि जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. तुझ्यासाठी